प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन पाहत व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ नावडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत, देवाचे वचन आहे. म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा. धन्यवाद. पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र. लेखक पौलाने करिंथकरांस दुसरे पत्र त्याच्या जीवनात एका कमकुवत वेळी लिहिले. त्याला कळले होते की करिंथमध्ये मंडळी संघर्ष करत होती आणि त्याने विश्वासणाऱ्यांच्या स्थानिक मंडळीचे ऐक्य राखण्यासाठी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पौलाने पत्र लिहिले तेव्हा करिंथमधील विश्वासू लोकांबद्दल प्रेम असल्यामुळे त्याने दुःख आणि त्रास देखील अनुभवला होता. दुःखाने मनुष्याच्या भागात दुर्बलता दिसून येते, परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी माझी कृपा तुम्हाकरिता पुरेशी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणामध्ये परिपूर्ण आहे. 2 करिंथ 12 अध्याय 7 ते 10 वचन. या पत्रात पौलाने त्याच्या सेवाकार्याचा आणि प्रेषित अधिकाराचे जोरदारपणे समर्थन केले. त्याने हे पत्र पुन्हा सुरू केले आणि हे सत्य पुन्हा सिद्ध केले की तो देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्ताचा प्रेषित आहे. 2 करिंथ 1 अध्याय 1 वचन. पौलाने लिहिलेले हे पत्र प्रेषित व ख्रिस्ती विश्वासाबद्दल बरेच काही प्रकट करते. तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन 55-56. करिंथ येथील पौलाच्या दुसऱ्या भागाचे पत्र मासेदोनियाहून लिहिले आहे. प्राप्तकर्ता या पत्रावर करिंथमधील देवाच्या मंडळीला व अख्ख्यातील रोम प्रांताला संबोधित केले गेले, ज्याची करिंथ राजधानी होती. 2 करिंथ 1 अध्याय 1 वचन. हेतू पौलाने या पत्रांत लिहून ठेवलेल्या काही उद्देशांना पौलाने सांत्वन व आनंद व्यक्त करण्यास सांगितले, कारण करिंथ मंडळींनी त्यांच्या वेदनादायक पत्रांना प्रतिसाद दिला होता. 1 अध्याय 3 ते 4 वचन, 7 अध्याय 8 ते 9 वचन, 12 अध्याय 13 वचन. त्यांना समजले की त्यांनी आशिया प्रांतातील अडथळा पार केला होता. 1 अध्याय 8 ते 11 वचन. त्यांना आक्षेपार्ह क्षमा करण्यास सांगावे. 2 अध्याय 5 ते 11 वचन. अविश्वासणाऱ्यांना एकत्र न ठेवण्यासाठी त्यांना सावध करणे. 6 अध्याय 14 वचन, 7 अध्याय 1 वचन. ख्रिस्ती सेवा कार्याचे खरे स्वरूप आणि उच्च बोलावणे त्यांना स्पष्ट करण्यासाठी. 2 अध्याय 4 अध्याय 7 वचन. देणगीच्या कृपेबद्दल करिंथ लोकांना शिकविण्यासाठी आणि यरुशलेममध्ये गरीब ख्रिस्ती लोकांचे संकलन पूर्ण करण्याबाबत खात्री करणे. अध्याय 8 आणि 9. विषय पॉल आपल्या प्रेषितांचे संरक्षण करतो. रूपरेषा 1. सेवाकार्यावरील पौलाचे स्पष्टीकरण 1 अध्याय 1 वचन ते 7 अध्याय 16 वचन पर्यंत. 2. यरुशलेममधील गरिबांसाठी संकलन 8 अध्याय 1 वचन ते 9 अध्याय 15 वचन पर्यंत. 3. पॉल आपल्या अधिकाराचा बचाव करतो 10 अध्याय 1 वचन ते 13 अध्याय 10 वचन पर्यंत. 4. आशीर्वादासह निष्कर्ष 13 अध्याय 11 ते 14 वचन पर्यंत.